हाय हॅलो नमस्कार. मी अंजली. आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगवरती खूप स्वागत आहे. आज खूप दिवसातनं मोठा ब्लॉग शूट केलेला आहे, कारण आज थोडं बाहेर पण जायचं आहे आणि थोडं देवदर्शन पण करायचं आहे. त्यासाठी म्हटलं आज तुमच्या संग आहे ना मोठा ब्लॉग शूट करावा. तर आज मग आता उठले, म्हणजे मगाशीच उठले. आता घड्यात वाजले 7, लवकर उठले कारण आता नाश्ता बनवायचा आहे. आणि आज नाश्त्याला ना खूप छान असा मेनू पण आहे, आमच्या दोघांच्या पण आवडीचं आहे. त्यासाठी लवकर त्यासाठी उठायला पण लागतं आणि करायला पण लागतं ते, कारण श्लोक झोपलेला आहे. आता श्लोक झोपूस तर मला ना सगळी तयारी करून घ्यायची, कारण एकदाचा श्लोक उठला की तो कुठलीच गोष्ट करून देत नाही. त्याचं मध्ये मध्ये रडायचं काम चालू असतं. आणि आजकाल त्याला उठल्यानंतर पहिलं मी लागते आणि त्याला घ्यायला लागतं पहिले, नाही तर तो खूप रडतो सकाळचा. मग तो झोपलाय तसं सगळी तयारी करून घेते, नाश्ता वगैरे बनवून घेते. आता नाश्ता काय बनवून तुमचं नक्की शेअर करणार आहे. तर अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अजून ते दोघं जण पण झोपलेले आहेत, ते उठायच्या आधी लवकर करून घेते. तर चला आता नाश्त्याला काय करते ते बघा आणि शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा की आम्ही देवदर्शनाला कधी म्हणजे कसं कुठं गेलो होतो किंवा श्लोकला पण पाय वगैरे पडायला न्यायचे. तर ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. आता नाश्त्याची तयारी करायला घेते. तर चला दाखवू तुम्हाला आज मी नाश्ता काय बनवत आहे ते. आज नाश्त्याचे मेनू आहे इडली. तर इडली म्हणणं तर सगळ्यांचीच फेवरेट असते, जसे आमच्या दोघांची पण आहे. तर पहिली तयारी आता मी चटणीपासून करते. तर मी तर घेतल्या आहेत मिरच्या, पण आमच्या दोघांना जास्त तिखट काय आवडत नाही आणि खास करून तर श्लोकच्या पण काही तिखट आवडत नाही. त्यासाठी थोड्याच मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यांना अजिबात तिखट सहन होत नाही. आणि शेंगदाणे आहे ना मी भरपूर घेते, कारण शेंगदाणे छान टेस्ट येते. आणि खोबरं थोडंच घेते, कारण खोबरं जास्त हे नाही होत. पण शेंगदाणे वगैरे घेतलं ना की छान मस्त टेस्ट येते. आणि थोडं लसूण घेतलेलं आहे. आणि ह्याच्यात मग आता कोथिंबीर तर एन टायमाला काही भेटलीच नाही, मग कोथिंबीर काय मी ह्याच्यात टाकणार नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका. मग आता ह्याच्यात मी हे मिक्सरला छान अशी ना चटणी आपण ना वाटून घेऊन करूया. जी गोष्ट व्हायची नसते ना ती गोष्ट होतेच. बरोबर श्लोक आहे ना मिक्सरच्या आवाजाने उठला. आता हा उठला म्हटल्यावरती ह्याचं सकाळ रडलं थोडाफार, कारण आहे ना आता मिक्सरला लयच घाबरायला लागलेलं आहे. तर आता उठवल्या जात त्याला, आता म्हटली तर बस तू पट्ट्यावरती, तर दुसरं ना कुकर लावून घेते. तर आता आमचं साहेब उठलेलं आहे, त्याचं बघायचं काम चालू आहे की मम्मा व्हिडिओ शूट करते, थोडंसं मी पण बघतो. म्हणून रडणं थांबवलं आहे त्यांनी, नाहीतर आता लय नदीला पाणी आलं तर आमच्या भरपूर रडून झालेलं आहे आमचं सकाळचं. तर आता श्लोकला ठेवूनच करते. हा तुझाच व्हिडिओ काढते, तो म्हणतो नीट काढते की नाही मम्मा व्हिडिओ, म्हणून तो चेक करतोय, हातात म्हणतो मोबाईल दे माझ्या. ते त्याला इथं बसवलेली आहे. इथं चटणीची तयारी पण करून घेतली आणि बघा पीठ मस्त फुगलेलं आहे. थंडीच्या दिवसात पण छान असं पीठ फुगलेलं आहे. आणि थंडीच्या दिवसात जास्त करून आहे ना पीठ नाही फुगत, पण मस्त पीठ असं फुगलं आहे. तर आता मी कुकर लावून घेते पहिला आणि मस्त असं नाश्ता वगैरे करून घेते. तुला खायची ना इडली? तुला खायची का? त्याचं नक्की चाललं आहे सकाळ सकाळ मम्मा नक्की काय करते, काय बडबडते एकटी, त्याचं बघायचं काम चालू आहे. तुला करायचं आहे ना, खायचं आहे का तुला, नाश्ता करायचा ना? तर हसतंय. त्याला म्हणलं तुला इडली खायची ना, खायची की नाही तुला इडली? विचार करतोय हो बोलू का नको बोलू. त्याला हसाय पण येते, पण हसू का नको त्याचं असं रिएक्शन चालू आहे. पण तो गप बसलेला आहे. तुला खायचं ना श्लोक, खायचं आहे का तुला? तो विचार करतोय थोडा. चला कुकर वगैरे लावून घेऊ. इथं पाणी ठेवले तापत कुकरमध्ये. आता हे सगळं साच्यामध्ये सगळं इडलीचं बॅटर भरून घेऊ. सगळं बॅटर ना मस्त असं कुकरला लावलेलं आहे. मग आता छान अशा इडल्या तयार होतील. मग नाश्ता वगैरे करायला घेतलाय. नाही ना इडली खाय दिली तर आमचा श्लोक खात आहे. आता खाणार तर नाही, पण उगाच खेळायचं काम चाललंय त्याचं. तुला खायचं का? आणि आमच्या श्लोकला मस्त रेडी केलेलं आहे. सकाळी पण सगळे कपडे घाण केलेले आहेत त्यांनी, रडूनच तेवढं घेतलंय ना त्याने सकाळपासून. म्हणून व्हिडिओ चालू झालं कसं रे, तुला गप्प बसू वाटतं रे. तर आता गप्प बसलाय, व्हिडिओ चालू झालाय ना, मग तो शांत बसलेला आहे. इथं घे खाऊन चल इडली. घे त्याला इथं वाटीत इडली दिली. खा, नाश्ता करून घे, चल घे खाऊन, खा बरं. तर आता मस्त नाश्ता करतो आणि मग छान असं रेडी होतो आणि मग जातो देवाला. आता तुम्ही बघच पुढं कुठं चाललो आहे आम्ही ते. श्लोक आणि मी मस्त छान रेडी झालेलो आहे ना. श्लोक मी मस्त अशी साडी घातलेली आहे. श्लोकच्या पण चालून नाश्ता करायचा चालू आहे. आणि आमचा श्लोक बघा, श्लोक आमचं सगळ्यांच्या आधी तयार होऊन बसलेला आहे. आणि सगळ्यांच्या आधी त्यांनी कपडे खराब करून घेतलेले आहेत, है ना. किती रडलाय दाखव बरं तू. अय चल ना, यायचंय का नाही तुला? चल, त्याचं जायचं टायमाला खेळायला सुचलेलं आहे. आणि यांचं अजून तयारीच चाललेली हुरकायचं. आम्ही सकाळपासून येतं हुरकून ठेवलेलं आहे, पण आमच्या श्लोकच्या पप्पांचं आहे ना अजून टाइमपासच चाललंय.
त्यांच्या आधी मी उरकून बसलेले, उठून नाश्ता बिष्टा करून यांचं तर काहीच नाही, उठून फक्त आंघोळ पांघोळ खाऊन पिऊन तरी यांचं टाइमपास चालू आहे. मी सगळं उरकून पण मीच लेट असं यांचं म्हणणं चालू आहे. चलो आता निघतो आम्ही, मग तुम्हाला तिथं मस्त देवदर्शन दाखवतो आणि मस्त देवाबिवाच्या पाय वगैरे पडून जातो. चलो आता आपण निघतो, आता उशीर होतं आलेलं आहे. परत ऊन बिन पडलं ना मग भरपूर ऊन लागतं, त्याच्यामुळं गाडीमध्ये इथं पहिले हवा वगैरे भरून घेतली, कारण येताना थोडे रस्ता खराब होता ना. म्हटलं एकदा कुठं पंक्चर झाली त्यापेक्षा म्हटलं पहिलं पेट्रोल टाकलं आणि मग गाडीला हवा बिवा मस्त भरून घेतली चाकांमध्ये. तर पेट्रोल पंपावर थांबलो आम्ही, गाडीत छान हवा भरली. आता चलो फायनली आम्ही इथं आलो आहे आणि मग श्लोकच्या पप्पा आहेत नाही तर दुकानात भंडारा आणि खोबरं आणायला गेलेले. इतके हाल झालेत मग केसांचे तर किती हाल झालेत. घरातून कसं निघालो आणि येऊस तर इतकं रोड बेकार होता ना येताना पण, त्याच्यामुळे लय हाल झाले. आणि आमचं श्लोकचं काय खाली बघायचं काम चाललं आहे बघा. तर फायनली आता आलेलो आहे मंदिराजवळ. मग आता मंदिरामध्ये गेलो ना तर मंदिरामध्ये तुम्हाला दाखवतो. तर हे बघ इथं भंडारा वगैरे आणायला गेले श्लोकच्या पप्पा, भंडारे खोबरं घेऊन यायचं. तिथं आलेलो आम्ही. तर इकडं आतमध्ये मंदिर आहे, ते जायचं इथं मंदिरामध्ये. आत्ताशी आलो आहे, ऊन पण झालेलं आहे कारण रस्ताच लय खराब होता ना, त्याच्यामुळे ना लय खराब होता भयानक, त्याच्यामुळे ना लय उशीर झाला येऊस तर. पण आता फायनली आलो आहे, मग आता दर्शनाला जाणार आहे आतमध्ये. तर आता मग कुठं जाऊ, कुठल्या मंदिरात जाणार आहे दर्शनाला ते पण आता तुम्हाला कळनच. तर आमचा श्लोक बघा, तो पण कंटाळा, पण आमच्या श्लोकची खूप छान मस्त झोप झालेली आहे. श्लोकने खूप छान मस्त झोप काढलेली. आमचा श्लोक आता मस्त त्याची झोप वगैरे झालेली आहे, तो छान असं झोपून उठलेला आहे. तर मग आता आम्ही आतमध्ये जातो. तर आज कार्यक्रम पण आहे, तुम्हाला कळायचं आता कळनच कुठल्या मंदिरात आले आणि कशासाठी आलेलो आहे. तर आता कळन. तर श्लोकच्या पाणी पण येते, तहान पण लागलेली आहे, पाणी घेतो, खोबरं भंडार पण घेतं. मग आता आम्ही मंदिरात जातो, ठीक आहे. तर मग तुम्ही बघू शकता आता. तर आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो, तर मंदिरामध्ये इथं कीर्तन चालू होतं कारण सप्ताह बसला असल्यामुळे. मग आम्ही थोड्या वेळ बाहेरच बसलो आणि मंदिर बघा किती छान होतं. जेव्हा श्लोकच्या पप्पांनी मी आलो होतो ना त्या टायमाला या मंदिराचं बांधकामच चालू होतं. आता किती वर्षातनं हे बांधकाम मस्त असं मंदिर छान झालेलं तयार. मग इथं कीर्तन संपल्याच्यानंतर आतमध्ये गेलो आणि खंडोबाचे पाय वगैरे पडले. हे आमचे आहे कुलदैवत आहे आमचा हा खंडोबा येळपणाचा. तर इथं मग मस्त दर्शन वगैरे घेतले. तर आता आम्ही ना आलो होतं आमचे जे कुलदैवत आहे येळपणाला खंडोबाला. तर आज संकष्टी पण आहे, तर त्यासाठी आलो होतो मंदिरामध्ये. आणि मंदिरात भरपूर सारी गर्दी होती, ऐकू शकता सप्ताह होता, त्याच्यामुळे मग इथे स्पीकर होते सारे. छान दर्शन वगैरे घेतलं. घरी जायला भरपूर मग आम्ही आमच्या कुलदेवताला येळपणाला जाऊन आलो. आणि आम्ही जिथे राहतो ना तिथं पण हे खंडोबाचं मंदिर आहे, ते पण खूप मोठं आणि खूप भारी होतं. आणि तिथला परिसर म्हणा तर खूपच छान आणि एकदम पॉझिटिव्ह अशी नाही का वाईज येतं तिथं. आणि मस्त वाटत होतं, खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. आणि गर्दी पण होती कारण चप्पाष्टी असल्यामुळे कार्यक्रम होता आणि खूप बाहेरून असे लोक दर्शनासाठी येतात. मग म्हटलं आता आपण पण तिथं जाऊन यावं. मग आम्ही तिघं पण गेलो. आणि श्लोकचे थोडेफार हाल तर झालेत कारण ऊन पण होतं, त्याच्यामुळे तो चिडचिड करत होता. पण तो मंदिरात आल्याच्यानंतर खरंच खूप शांत बसला, अजिबात त्यांनी रडला वगैरे काय नाही. त्याला पण एकदम भारी वाटत होतं की कुठेतरी बाहेर आल्यानंतर तो पण मस्त फ्रेश होतो. आणि मंदिरात खरंच एकदम भारी परिसर होता, छान वाटत होतं एकदम. तिथं नदी वगैरे पण होती. आणि मग त्याच्यानंतरून आम्ही तिथं खाली असं पायऱ्यांमध्ये मंदिर आहे ते, त्याच्यामुळे लय भारी वाटत होतं. मग पहिलं दर्शनाला जायचं अगोदर तिथं नळाला मग पाय वगैरे धुवून घेतले मग पहिले. त्याच्यानंतरून मग आम्ही इथं पायऱ्यांनी खाली गेलो. तिथं रांग बघू शकता, तिथं गर्दी वगैरे भरपूर होती इथं. मग रांगेला लागलो, दर्शन वगैरे करून घेतलं. तर मग असं होता आमचा आजचा दिवस, खूप धावपळीचा होता पण छान होता, मस्त देवदर्शन झाले. तर तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू पुढच्या ब्लॉग.